आपण नेहमी सत्कार करतो, शालेय वेळी मुलं देतो. प्रतिमाताई, प्रतिमा परदेशी, त्यांचा सत्कार मुलं हार सन्मान चिन्ह. स्त्रिया आत्महत्या करायला लागलेल्या आहेत. शेतीमध्ये राबणाऱ्या मुली आणि मुलं सुद्धा आत्महत्या करायला लागलेली आहेत. रोजगाराचं भवितव्य नाही म्हणून मुलं आत्महत्या करतात आणि आपल्या लग्नासाठी आपले वडील हे पैसे खर्च करू शकणार नाहीत म्हणून शेतकरी मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रकार लातूर सारख्या, नांदेड सारख्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये घडलेला म्हणजे आत्महत्येचा कोणता प्रकार शिल्लक ठेवलेला आहे. काही लोकांनी, शेतकऱ्यांनी विहिरीत उडीत मारून आत्महत्या केलेल्या आहेत, काहींनी विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या आहेत, काहींनी शेतीमालाला रास्त भाव मिळाला नाही, सोयाबीन असेल, कपाशी असेल हे बाजारात विकलं गेलं आणि आपल्याला घरी परत इतका सुद्धा खर्च मिळालेला नाहीये असं म्हणून नदीत उडी मारून आत्महत्या केलेली आहे. आणि मालेगाव, पुणे, नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव मध्ये तर स्वतःचा सरळ स्वतःच्या हाताने रचून त्याच्यावर उडी घेऊन शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणजे आत्महत्येचा कोणताही प्रकार आता शिल्लक राहिलेला नाही. ही इतकी दारुण अवस्था हे भारतातल्या बहुजन समाजाची झालेली आणि हे कशामुळे झालेलं आहे याचा आपण विचार केला पाहिजे. अजूनही याचे निर्णय कारण आहेत. शेतीमालाला रास्त भाव नाही, सावकारशाहीच्या, ज्या सावकारशाहीच्या विरोधामध्ये महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि गुरुवर्य राष्ट्रविकास शामराव देसाई सुद्धा बोलत होते, त्या सावकारशाहीनं आज नंगानाच सुरू केलेला आहे. आणि ही वेगवेगळ्या रूपामध्ये ही सावकारशाही आलेली आहे. ही बँकांच्या रूपानं, बहुराष्ट्रीय बँकांच्या रूपानं सुद्धा आलेली आहे. ही परिस्थिती आजूबाजूला आहे आणि म्हणून शेतकरी आत्महत्या याचं वास्तव जे आहे ते शेतकरी शोषणाचं वास्तव जे ते आपण समजून घेतलं पाहिजे. पण शोषण असलं तरी जगभर आत्महत्या करत नाही, भारतीय शेतकरी का आत्महत्या करतो याच्या संदर्भामध्ये आपण विचार केला पाहिजे. आणि हा विचार जो आहे तो यासाठी केला पाहिजे एक कर्मविपाकाचा सिद्धांत हा भारतीय बहुजनांच्या मनामध्ये हा घर करून बसलेला आहे, हा नेणिवेमध्ये रुतून बसलेला आहे. ते मी मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं असेल म्हणून मला हा जन्म प्राप्त झालेला आहे आणि मला आता इथून जर सुटका पाहिजे असेल तर मला हा जीव संपवल्याशिवाय मार्ग नाही. हा जो कर्मविपाकाचा सिद्धांत आहे हा सिद्धांत हा भारतीय शेतकऱ्यांच्या मनामध्ये विशेषतः नेणिवेमध्ये माणूस दोन प्रकारे विचार करतो, जाणीव आणि नेणीव. तर नेणीव जी आहे ती ऐतिहासिक गोष्टींनी बनलेली असते आणि हा कर्मविपाकाचा सिद्धांत भारतीय शेतकऱ्याच्या जाणीवेमध्ये आणि नेणीवेमध्ये अगदी खोलवर गुंतून बसलेला आहे. आणि म्हणून जगभर शोषण असून त्याच्या विरुद्ध लढ्याची उर्मी लोक ठेवतात, पण भारतीय शेतकरी मात्र आत्महत्येकडे जातो. हे दारुण वास्तव आहे. आणि म्हणून या कर्मविपाकाच्या सिद्धांताबद्दलचं प्रबोधन या भारतीय इतिहासामध्ये हे जी मानसिकता घडवण्यात आलेली आहे, ही घडवलेली मानसिकता जी आहे ते शोषणाला साह्यभूत करणारी मानसिकता आहे. या मानसिकतेतून भारतीय शेतकरी बाहेर पडल्याशिवाय तो आजच्या वास्तवाच्या विरोधात लढू शकत नाही हे आपण बघितलं पाहिजे. आणि महामानवांनी नेमकं हेच सांगितलेलं आहे. ते गुरुवर्यांच्या संदर्भामध्ये मी जेव्हा सरांनी संपादित केलेला ग्रंथ जेव्हा वाचला तेव्हा मला जे लक्षात आलं त्याच्यात 4 सूत्र गुरुवर्यांनी सांगितलेले आणि ते आजही महत्वाचे आहेत. त्यांनी नांगर, लेखणी, तलवार आणि तागडी या 4 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. तर नांगर ज्यांच्या हातात आहे त्यांनी तो नांगर हातात ठेवला पाहिजे, लेखणी उचलली पाहिजे, वेळ प्रसंगी तलवारीचाही उपयोग केला पाहिजे आणि व्यापारामध्येही आपण केलं पाहिजे. आज परिस्थिती अत्यंत बदललेली आहे. काल चांगली शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं एक पायरी होती, ती त्रिसूत्री होती. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. शेती कनिष्ठ झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये आपण शेती बरोबरच
लेखणीचा उपयोग केला पाहिजे, व्यापारामध्ये आपण केलं पाहिजे आणि हे सगळं बहुजन समाजानं शिकलं पाहिजे हे गुरुवर्य सांगत होते. त्याची आजही उपयुक्तता तशाच पद्धतीची आहे. यासाठी हे जे व्यक्तिगत पातळीवर गुरुवर्यांनी सांगितलं त्या पद्धतीची त्रिसूत्री त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा दिसते. आणि म्हणून एका बाजूला शिक्षण, दुसऱ्या बाजूला प्रबोधन आणि तिसऱ्या बाजूला सहकार या तीन गोष्टींचा उल्लेख हा गुरुवर्यांच्या वाणीमध्ये आणि लेखणीमध्ये कायम झालेला होता. हीच गोष्ट ही आपण आजही बहुजन समाजानं लक्षात घेतली पाहिजे. आज परिस्थिती अत्यंत बिकट आहे. महाराष्ट्रामध्ये 66,000 मराठी शाळा बंद करण्याचा उद्योग चालू केलेला आहे. एवढं कमी की काय, आता महाराष्ट्र शासनानं मध्यंतरी हिंदी सक्तीचा प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्ती करण्याचा जी.आर. काढलेला होता आणि त्याला विरोध केला आम्ही. त्याच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये आंदोलन झालं. आता परवाच त्याच्या संदर्भात एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात आम्ही अध्यक्ष होतो आणि या सगळ्या परिस्थितीत हिंदी भाषिक सक्तीचा निर्णय घेतला. आम्ही साधी गोष्ट अशी मांडली. एक तर गुरुवर्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. आचार्य कृपलानींचं उदाहरण देऊन गुरुवर्यांनी सांगितलं होतं की मातृभाषेतून शिक्षण देणं हे किती महत्वाचं आहे. मी प्राचार्य टी.एस. पाटील सर आणि एकनाथ पाटील सर आम्ही गेलो. मी सरांशी बोलत होतो. एक तासभर सरांना, सर मी आझाद मैदानात गेलो होतो. सर तुम्ही घेतलेला तो प्रश्न होता वीज कामगारांचा प्रश्न, तो आता तरीला लागलेला आहे. सर विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत. सर विद्यार्थ्यांच्या मागण्या या आहेत. सर नवीन शैक्षणिक धोरण आलंय. मी बोलत होतो आणि सर अनकॉन्शियस होते. सर कुणाला ओळखत येत नव्हते, सर बघत येत होते आणि जवळजवळ एक अर्ध्या पाऊण तासानंतर सर हो 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 एवढंच म्हणत होते, पण त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. त्याच्यानंतर मी सरांना सांगायला पुन्हा सांगितलं, सर परवाचा मोर्चा खूप चांगला झाला. सर आता मी दिल्लीला गेलो आणि सर दिल्लीला शेतकऱ्यांचं आंदोलन 13 महिने चाललं. सर दिल्लीला शेतकऱ्यांनी एवढी मोठी टक्कर दिली या सरकारला की सरकारला माघार घ्यावी लागली. सर दिल्लीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन संपलं आणि मी एवढं बोलल्यानंतर सर म्हणाले आंदोलन संपत नसतं, आंदोलन संपत नसतं. ते पुढचे 10 मिनिटं हेच वाक्य मला सांगत होते. मी सरांनी मला शेवटच्या काळामध्ये ओळखलं नाही याच्याबद्दल मला वाईट वाटत होतं, पण मला असं वाटलं की सरांनी मला शेवटचा संदेश दिला आणि मला ओळखलं. आणि तो संदेश असा आहे की आंदोलन संपत नसतं जोपर्यंत शेतकरी शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, अन्यायाचा संपूर्ण कालखंड आहे, याच्या विरोधामध्ये लढणं हाच एक मार्ग आहे. आणि त्यामुळे हिंदी पाटील सरांचा संदेश हा आपण सीमा भाषिक असो, मराठी भाषिक असो, आपण शेतकरी असो, आपण भगिनी माय भगिनी असो, आपण विद्यार्थी असो, सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे. लढा कधीच संपत नसतो हेच आपण लक्षात ठेवूया. याचं कारण जे काही तुम्ही आज पाहताय त्याच्यामध्ये पहिल्या बळी ठरल्या जातात किंवा ज्यांचा वापर केला जातो विषमतावादी मूल्यांसाठी त्या स्त्रिया असतात. म्हणजे स्त्रियांना सांगायचं की तू छान राहिलं पाहिजे, पण स्त्रियांना वाटतं आपण सुंदर राहिलं पाहिजे, दागिने घातले पाहिजे, उंची कपडे घातले पाहिजे. हे सगळं वाटण्याची परिस्थिती ही एकार्थी आपल्याला म्हणजे बाई कशी असली पाहिजे याची एक रचना तयार केली जाते. आपण त्याच्याबद्दल विचार करण्याची आवश्यकता आहे. चांगलं राहणं हे चांगलंच असतं, पण चांगलं राहत असताना दुसऱ्यांचा अपमान करणं, दुसऱ्यांना कमी लेखणं ही गोष्ट भयानक असते. हे आपल्याला निश्चितपणे समजलं पाहिजे. आपल्या भोवती असणाऱ्या पुरुषांना, समाजाला आपण चांगलं दिसावं म्हणून आपण चांगलं असता कामा नये. माझं मन चांगलं असलं पाहिजे, मला आवडेल ते नेसायचा, घालायचा, न घालायचा अधिकार मला असला पाहिजे. या समाजाकडे आपल्याला घेऊन जायचं आहे. अलीकडे समाज बिघडलाय ते आपण याच्यासाठी म्हणतोय की नुसतं कुणी काय खावं प्यावं तिथे थांबत नाही, त्या बायकांनी कसे कपडे घालायचे कसे नाही. तुम्ही बिझनेसच्या म्हणजे यांनी संस्थात्मक कार्य उभं करत असताना पतसंस्था उभ्या केल्या, उद्योग व्यवसायांना सगळं सहाय्य केलं. आज उद्योग व्यवसायांची चर्चा स्त्रियांच्या संदर्भात करताना आव्हान आहे की अशी घोषणा उठून एक मागे फिरून देतो की नो बिंदी नो बिझनेस. म्हणजे मी जर बिंदी लावली
बिझनेसचा काय संबंध आहे? म्हणजे पुन्हा एकदा स्त्रियांवर या प्रकारची बंधनं घालायची. तुम्ही विशिष्ट धर्माच्या असाल, त्या धर्माचं सर्व तत्व तुम्ही बिनदिक्कतपणे कुठल्याही प्रश्न न विचारता पालन करणार असाल तर तुम्ही बिझनेस करायचा, नाहीतर तुम्हाला बिझनेसचा अधिकार नाही. या पद्धतीनं समाज घडत चाललाय. आणि म्हणून आपल्या महामानवांनी, आपल्या पूर्वजांनी जो उद्योग व्यवसायाकडे बघायचा एक दृष्टिकोन, बहुजन हिताय बहुजन सुखाय, याच्यासाठी उद्योग व्यवसाय केले पाहिजे हे आपले महामानव आपल्याला सांगतात. आणि आज व्यवसायामध्ये धर्म, जात, लिंग हे सगळं उभं राहताना, ते आड येताना दिसतंय. हे आपल्या पुढचं आव्हान आहे, ते आपल्याला रोखलं पाहिजे. दुसरीकडे मला असं वाटतं की हा विचार पुढे घेऊन जात असताना आपल्याला पर्यायी चळवळींचा विचार करायचा. त्यातल्या एकाचा उल्लेख मी निश्चितपणे करते. लग्न संस्था ही भारतीय समाजामध्ये फार वर्चस्वशाली, प्रभावशाली राहिलेली आहे. आणि लग्नाचे संपूर्ण जर आपण आजचं स्वरूप पाहिलं तर मी न बोललेलो बरोबर. या लग्न आधी कशी होती की ज्याच्यामध्ये देवक असतील, तुमच्या घरची फॅक्टरी बाबा बहुजनांचं, त्याला उजाळा द्यायचा, सोनाराकडे घेऊन जायचे, म्हणजे सगळा गाववाडा त्याच्यामध्ये सहभागी होईल. एकमेकांचा सन्मान करून गुण्या गोविंदानं आपण राहू, या पद्धतीचा एक विवाहाचा सगळा संस्कार जुन्या काळामध्ये आपल्याला दिसत होता. त्याच्यामध्ये भेदाभेद येत नाही, सर्व लोक त्याच्यात सहभागी होतील जाती धर्माची, हे पाहिलं जात होतं. पण अलीकडे याच्यातला ओलावा, माया, नाती आपण जी नवीन निर्माण करणार आहोत, हा सगळा विचार मागे सरून त्याला एक इव्हेंटचं स्वरूप आपल्याला येत जाताना दिसत आहे. आणि एकदा आपल्या आयुष्यातला महत्वाची गोष्ट इव्हेंट बनली की ती त्याचं प्रयोग असतो, ती बाजारात आली. आपण लक्षात घेऊया. म्हणजे आज या पद्धतीनं लग्न ही सुद्धा एक बाजारामध्ये विक्रीसारखी. आता इव्हेंट मॅनेजर म्हणजे आधी आत्या, काका, मामा हे येऊन पुढाकारानं बाई ठरवे, हे असं बहिणीचं एक महत्व कुटुंबामध्ये असायचं. आता इव्हेंट मॅनेजर येतो, तो सांगतो की या वेळेला डान्स करायचा आहे, यावेळेस मेहंदी करायची, यावेळेस हे जे सगळं आहे याच्यातला सगळा आपला नात्यातला ओलावा हा दूर केला जातोय. इव्हेंट लग्नाचे आपल्याला बनवायचे नसतील. आणि एकदा इव्हेंट बनले की मग ते किती तुम्ही खर्च करत जाता, ते वरवर जातं सगळं प्रकरण. आणि जितकी चांगल्या इव्हेंट तुम्ही करणार, त्याच्यासाठी खर्च करणार, ते लग्न जगास एक नंबर. तर ही जी विचारांची गोष्ट आज उभी केली जाते ही बायकांनाच पुढे येऊन मोडावी लागणार आहे. कारण आपलं नुकसान त्याच्यामध्ये जास्ती, निश्चितपणे आपलं शोषण त्याच्यामध्ये जास्ती आहे. एखादा तरी 100 दिवसात तुम्ही उभारायला पाहिजे असते. एखादा लोक काय म्हणतील, नावं घेतील, बहिष्कार टाकतील, सामाजिक बहिष्कार, गावच्या नाव्याला जरी दाढी केली नाही तर शहरात जाऊन दाढी करतात. पूर्वीपेक्षा आता संविधानानं एवढ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत की संविधानाच्या चौकटीमध्ये बसून अंधश्रद्धेला विरोध करणं हे आमची संविधान सांगताय. प्रतिमा काही हे काही बेकायदेशीर नाहीये, जे करताय ते कायद्याला धरूनच आहे. हा सायंटिफिक निर्माण करणं हे प्रत्येक नागरिकाचं. मग आम्ही सुरुवात करणार आहोत की नाही? लग्न कार्यामध्ये किती खर्च करायचा याला काही प्रमाण आहे की नाही? आम्ही चळवळ सुरू केली. आमच्याकडे छोटीशी चळवळ. काय चळवळ आहे बघा, तुम्हाला तुम्ही सांगतो, तुम्ही रुपये देता देता नाही, काय काय अनेक प्रकार असतात. म्हणजे सगळ्या पाट्या तुम्ही याचा दुर्या असायच्या, तुम्ही भांडी देतात. मी असं सांगायला सुरुवात की प्रत्येक घटनामध्ये मधुरित्या आपल्या मुलींना एक पुस्तकाचं कपाट
आणि मी तिथं काही तरुणांच्या संघटनेत त्याला सांगितलं तुम्ही जाऊन त्यांना नमस्कार करा आणि सांगा, तुम्ही जाऊन येणार. त्यांना ऐकलं नाही तर सगळ्यांनी बोलले भाऊ बंधापैकी सगळ्यांनी वर्गणी गोळा करायचं, लाज वाटली पाहिजे. आणि आमच्या पुस्तक काहीतरी इज्जत नका. 1,000-2,000 रुपयाचा काय म्हणतात आणि मला सांगितलं 200 रुपये पुस्तक घेतलं. या सगळ्या गोष्टी बारीक सारी गोष्टी आहेत पण ह्या फार महत्वाच्या आहेत जे आम्हाला शामराव देसाई त्यांच्या तत्वामध्ये त्यांच्या विचार त्यांच्याच कशावर सगळ्या आंदोलन हे सांगितले. हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत अविद्येचे विद्याचा विषय आठवला तुम्हाला आवडला. यातून आपण बाहेर पडणार की नाही. अमुक प्रश्न एवढा खर्च केला आपल्या मुलीच्या लग्नात. आता आमच्याकडे काय झाले की 12व्यामध्ये जे लोक वाटतात ना त्यांना त्याची ताकद यायची. आमच्या घरात एखादा कोण आम्हाला लहान मोठे म्हणजे हा बडा असतो. हा पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये तो पुढारी असतो. पण त्याचं कशासाठी अनुकरण करतात. तुम्ही न केलं तर तुमचं काहीतरी अनुकरण होण्याची शक्यता आहे. पण हे धाडच दाखवा. आपल्याकडे पुरोहित आहे उपलब्ध आहे.